महादेव मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ अमरनाथ यात्रेसाठी चाललेला आहे मित्रांनो. हे पाहू शकता RFID कार्ड हे आपण कालच घेतलं आणि आज आपण बालटाल येथून अमरनाथ यात्रेकडे निघालेलो आहे मित्रांनो. उमर क्या है? है तो 70-72 की देखा 72. आपको पास कैसे मिला फिर? बना नहीं हमको 9 साल हो गए ओके ओके लगी दे 9 साल से यार ओके ओके. मित्रांनो हे सगळ्यात कठीण टप्पा आहे. जवळपास 2 किलोमीटरचा आपण 1-1.5 किलोमीटर चालत आलेलो आहे मित्रांनो. तर पाहू शकता ही आहे पवित्र गुफा आणि ह्यामध्ये आहेत बाबा बर्फानी. बारामतीचे ब्लॉगर अमरनाथ इथं सहज भेट झाल्याबद्दल खूप आनंद वाटला. मित्रांनो आज मी लय खुश आहे मित्रांनो. आत्ताच आपलं अमरनाथ पवित्र गुफेचं दर्शन झालं म्हणजे बाबा बर्फानीचं दर्शन झालं. मी मोबाईल उघडला आणि ही चेक केलं युट्यूब तर आपले 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले मित्रांनो. तर अजून एक डाळ आला खतरनाक. आता ह्या डाळाने उतारणं पण लय अवघड आहे. ग्रुप पशी गेलं ना मग पाय पडायची. होय मित्रांनो घोड्याचे पाय पण कसा आहे तिकडं. लय वाईट अवस्था झाली मित्रांनो. सगळं पॅक झालंय. खाता पॅक झालाय. एक पाय तर लॉकच झाला. शेवट चालायला चेन आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामधील दिवस आहे आज 72. 72व्या दिवशी आपण निघालोय बाबा अमरनाथचे दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो काल आपण इथं पाहू शकताय शिवगोरी भंडारा म्हणून इथं आपण कालचा मुक्काम केला होता. आता इथनं पुढच्या प्रवासाला निघतोय. चला जाऊया मित्रांनो. तर सकाळ आपण जायला लागलो की इथं वाटतच भंडारा लागलेला. इथं पाहू शकतोय मसाला चणे, इथं सँडविच, आपल्या टोस्ट बिस्किट सगळे, उपमा पोहे पण आहेत. पोहे खाऊ थोडं. लई दिवसात पोहे दिसले बा मित्रांनो. तर फायनली निघतो. इथं ही सगळी भंडाऱ्याचीच लाईन होती. भंडाऱ्याची लाईन संपली. आता पाणी भरून घ्यावं वाटतं प्यायचं. सर पाणी पिणे का? मित्रांनो तर रोडला धूळ जास्त असल्यामुळे येताना पार अख्खा फुफुटा उडतो. त्यामुळे आत्ताच मास्क घेतलंय 20 रुपयाचं. पुढं गेल्यावर जर परत येताना मास्क वगैरे भेटत नाही. रुमाल बांधला तर श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळं निघालोय. तर अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सकाळच निघालोय आपण पुढच्या प्रवासाला मित्रांनो. तर पाहू शकताय मस्त असा महादेवांचा पुतळा लावलेला आहे आणि हा एका भंडाऱ्याने लावलेला आहे पाहू शकताय. तर अशा प्रकारे लोक ह्यानी पण जातात पालखीनी मित्रांनो. तर खूप सारे लंगर आणि वेगवेगळे पदार्थ पाहायला भेटले. खाल्लं काहीच नाही मित्रांनो. लय खाल्ल्याने पण त्रास व्हायचा. त्यापेक्षा आल्यावर खाऊ आपण माघारी काय खायचं ते. आता आपल्याला इथं मेन गेट लागलं. इथं आपले बॅग चेक होते आणि हे होतं आपल्या इथं आपलं RFID कार्ड चेक होतंय. अशा प्रकारचे प्रत्येक लंगरमध्ये तुम्ही थांबू शकता. मी कसं काल थांबलो होतो तसं मित्रांनो. तर फायनली आता लाईनला लागलोय. सकाळ लय लवकर आलं ना एक प्रॉब्लेम होतो. 20 रुपये उगाच वाया घालवलं. पुढं येऊन मास्क फ्रीमध्येच भेटलं. तर इकडून पाहू शकता घोडेवाले चालले. घोडा केला तर एवढा पोषण तुम्हाला चालतच जायला लागतोय. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पुढं RFID चेक केलं जातंय. ओके हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ नव्हे अमरनाथ यात्रेसाठी चाललेला आहे. हे पाहू शकताय हे आहे RFID कार्ड आणि हे कार्ड आपण कालच बनवलं होतं ना. आज फायनली आपण अमरनाथ यात्रेसाठी ट्रेकिंग चालू करत आहे मित्रांनो. आपण बालटाल इथनं जाणार आहे. बालटालपासून आता थांबून सांगतो. बालटालपासून जवळपास येऊन जाऊन एका दिवसात माझं 36 किलोमीटरचं रनिंग होणार आहे मित्रांनो. त्यापैकी 3 किलोमीटर मी आलेलो आहे 36 किलोमीटरपैकी. इथं RFID कार्ड वगैरे चेक झालं आणि इथनं घोड्यावाली लोक दिसायला लागली सगळी.
ज्यांनी ज्यांनी घोडे घेतले होते ना हे सगळे लोक पाहू शकता अशा प्रकारे घोड्यावर चाललेले आहेत आणि आपले चालले 2 पायाचा घोडा. ओके चलो, तर ती एकदम सुंदर असं वातावरण आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर फायनली आपल्याला लय घोडे दिसायला लागलेत. आता हे घोडे आपल्याला चालायला तर असंच काय नाही, बघा किती घोड्यांची लाईन लागलेली. त्यासाठी लोक लवकर जातात. अजून 1 तास पुढं माझ्या लोक असतील आणि 5 वाजता गेट उघडतं आणि 5 वाजल्यापासून लोकांनी चालायला सुरुवात केली असेल. 5 कसं 4:30 वाजता चालायला सुरू केलं असेल. 1.5 तास पुढं चालू झालं होतं. अशा पद्धतीने आहे. तर चला मित्रांनो, तर पहिला बोर्ड लागला आहे आपल्याला. तर पाहू शकता एकदम खडी चढाई आहे आणि एका साईडनी घोडं आहे, एका साईडनी माणसं चाललेली आहेत मित्रांनो. आणि हे दिसतात का प्रत्येक पोलवर स्पीकर लागलेत आणि त्याच्यामध्ये गाणी चाललेली आहेत मित्रांनो. तर पाहू शकता कशी खडी चढाई आहे मित्रांनो, एकदम अशी स्ट्रेट चढत जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊया मित्रांनो. तर काल रात्री पाऊस होऊन गेला आहे बहुतेक, त्यामुळे इथं पाहू शकता रोडली चिखल झाला आहे. तर चिखल आता सुकायला लागला आहे. तर चिखल आहे म्हणून धूळ उडा नाही तर लई धूळ उडत असते. व्ह्यू बघा किती सुंदर आहे, एकदम मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. तो वातावरण एकदम सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. इथं घोड्यांची लाईन लागलेली, माणसं चालत चाललेली आणि आपल्याला तुम्ही समोर पाहताय का हे डोंगर आहे ना, ह्या डोंगराच्या तिथं दिसते का तुम्हाला, झूम करून दाखवतोय. ते टॉपला जायचं आहे आपल्याला. तिथं गेल्यावर निम्मा पोर्शन कंप्लीट होतोय असं आहे. मैं बोल रहा हूँ, गीता का एक श्लोक बोल रहा हूँ, हा जो मुझे सब जगह देखता है और मुझमें सबको देखता है, हाँ उसको मैं अदृश्य नहीं हूँ, वो मुझे अदृश्य नहीं. ओके गीता का एक श्लोक. ओके. कैसा फील हो रहा है अभी इधर तक आने तक? बहुत मजा आता बहुत मजा आ रहा है. थकावट हो रही है क्या? है. नहीं कहा भोले के दरबार में थकान नहीं होती. ओके मौज मस्ती. ओके चला मित्रांनो, तर दमल्यात तर खरं लई चढ आहे, असा खरा चढतं पुढे. ही लय अवघड आहे. पहलगामचं सोपं आहे पण त्याला वेळ जास्त लागतो, लांब जास्त आहे. सपाट रोड आहे तिथं. 2-1 किलोमीटर आलो असेल, 3-1. चलो चल मित्रांनो, तर मी अमरनाथ यात्रेला चाललोय. ते बाबा भेटले. बाबा किधर से आप? एमपी आपकी उम्र क्या है? है तो 70-72 की देखा. 72. आपको पास कैसे मिला फिर? बोला नहीं हमको 9 साल हो बाद ओके ओके लगी देर 9 साल से आ रहे. ओके ओके. हमारा नियम है कि 12 साल पूरे की करना. 12 साल लगातार करने. लॉकडाउन की साल में हम बेड़े गए. हाँ हाँ नहीं साल हमारी 10 साल ओके. बोले की ग्रुप है तो इस उम्र में चलना बहुत मुश्किल है. हाँ ऐसा नहीं है. हाँ 6 बच्चा ओके सबकी शादी हो गई. एक बच्ची पढ़ रही 12 में. ओके. मतलब अभी तक एक बच्चे की शादी बाकी है. हाँ. किस आखिरी बच्ची कब हुई थी आपकी उम्र के? 60 उम्र में 20 साल की. आपकी शादी कितनी हुई है फिर? 30 साल. नहीं कितनी शादी हुई है? 1 या 3? पढ़े हैं हम तो. नहीं कितनी हुई है आपके? 12 बच्चे थे, एक ही शादी हुई है क्या डबल हुई है? तर मित्रांनो, बाबा 72 वर्ष वय आहेत बाबांचं आणि बाबा अमरनाथला आलेत आणि बाबा म्हणतात मला 12 पोरं आहेत. तर चला जिद्द लागते यायला मित्रांनो. काय नाही, चालायला घोडे बिडे घ्यायची काही गरज नाही, चालत जायचं. म्हातारा माणूस चालतंय तर आपलं काय. मित्रांनो, तर पहिला धबधबा म्हणू शकताय किंवा वॉटर क्रॉसिंग म्हणू शकताय लागलेली मित्रांनो. छोटा पूल बनवलाय, बाकी घोडेवाले इकडूनच पाणी पाजाय जातात घोड्यांना. हे पूल नाही वे, आपण काल परवा दिवशी जिथं मुक्कामाला थांबलो होतो ना, त्या सरांनी बनवलेले पण त्यांच्या कंपनीने. पाहू शकताय किती सुंदर असं व्ह्यू आहे, मस्त. मित्रांनो, इथं बघा बर्फाच्या खालला पाणी येते अशा प्रकारे आहे. हे पूर्ण बर्फाचं एक ही पार्ट आहे आणि त्या खालनं पाणी येते. मित्रांनो, तो दुसरा टर्न क्रॉस केलाय, डायरेक्ट झेड टाईप टर्न आहे तर तो क्रॉस केलाय मित्रांनो. आणि आता आपण निघालोय वरती. मित्रांनो,
मित्रांनो ते एक काय मित्रांनो तो 2 नंबरचा टर्न आहे झेड टाईप तो क्रॉस केलाय. आणि मित्रांनो इथं पाहिलं मी 1 केळी 20 रुपयाला विकलं जाते. माणसं खात्यात पण 1 केळी 20 रुपयाला चालत आल्यावर अशा पद्धतीने आहे. तर चला थांबलो होतो थोड्या वेळ. मला खरं एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे पण जागाच बैठा नाही बसायला पाहिजे तशी. चल पुढं सगळ्यात टप्पा आहे तो टप्पा क्रॉस केल्यानंतर ना लंगर आहे मोठा तिथं बसायची जागा आहे तिथं जाऊन बसतो. मित्रांनो तर इथं अवघड टप्पा लागलाय ते सगळं क्रॉस करून जायचे आता. मित्रांनो तर हा लँडस्लाईड झोन आहे मित्रांनो. पाहू शकताय कशी दगडी बाहेर आल्यात. पाऊस आला ना एक तर दगडीच खाली येतील अशा प्रकारे. हा पूर्ण झोन आहे ना हा लँडस्लाईड झोन आहे. पाहू शकताय इथं पाऊस यायला लागला की यात्रा इथं थांबवतात. अपने पास क्यों रखा? कहाँ रखा? दे दिया उसको. मैं चला गया तब दिया था. मैं भी तो पीछे खड़ा था. मैं खुद इसको बोला. हाँ तो बोलने का मौका ही नहीं देता. मैं भी तो बोला. आपने बोलने का मौका ही नहीं देता. मैं खुद चल. मित्रांनो ह्यो सगळ्यात कठीण टप्पा आहे. जवळपास 2 किलोमीटरचा. आपण 1-1.5 किलोमीटर चालत आलेलं आहे. सगळे कुत्त्यात सगळे घोड्यापासून सगळे कुत्त्यात. घोडे की भी टट्टी निकल रही है इतना खतरनाक ट्रैक है. नहीं आप उनको मना करो. आप उनको मना करो. मित्रांनो तो आपला हे भाऊ भेटलाय छत्रपती संभाजीनगरचा. कोणाला आई वडिलांना घेऊन आलाय का? हा ट्रॅव्हल्स आहे. किती लोकांची टीम आहे? 50 लोकांची. अरे भाऊला भेटून चांगलं वाटलं. आता दम लागलाय बोलायला बी. लय खडी चढाईबद्दल काय म्हणतो? खूप चढाई आहे त्याबद्दल काय बोलायचं शब्दच राहिले नाहीत. एवढे दमलेत ना आमच्या सोबतचे सगळे. तर चला मित्रांनो थांबतो आता इथं थोडं. हे आपली 3री कैची लागली. कैची तुम्हाला सांगतो कैची म्हणतोय मी जेड वळण. तुम्ही पाहू शकताय इथनं खाली यायचं असं इकडून असं येऊन हे 3रा पॉइंट लागलाय आपल्याला असला. माझा स्वप्नील देवडे MH बॅकपॅकर पॅशन प्रो गाडीवर आलोय मी. तुम्ही पाहिला असेल माझा व्हिडिओ. मित्रांनो तर पाहू शकता इकडं 122 RCC दिसते का? इथंच आपण मुक्काम केला होता त्या दिवशी. तर त्यांनी बनवलेला हा रोड आहे. अरे भैया बहुत स्लो पे इधर. वीडियो मत बनाओ. क्यों? ऐसा पीछे गए तो पीछे बहुत सारे. हाँ हाँ आजी वय किती आहे तुमचं? 70 आहे ना? यात्रा पास बांधला नसता तसं नाही तर 70 लागतंय वय. हा बनतंय वय. तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता इथं आपले महाराष्ट्रातले लोक भेटलेले पण लय रिस्की जागेवर बसलाय तुम्ही. बाबा तुम्ही वय तिथून थोडा बसा. इथं लय दगडी वय ती बघा. ही बघा की एखादा आलं बिलं दगड बिगड. चला मित्रांनो तर दोन्ही साईडने आता घोडे वय न येणारे पण खाली यायला लागलेत.
आणि खालनं पण वळती चालल्यात, त्यामुळे रोड पॅक व्हायला लागलेला आहे. मधी वळती जाणं आहे घोडे आणि तिकडून खाली येणं आहे त्या साईडला आणि चालत जाणं आहे एका साईडला, अशा प्रकारे आहे. जशी जशी टाईम होत जाईल ना तसं तसं वय नाही येणार लोक अजून वाढत जातात. त्यासाठी जितक्या सकाळ सकाळ चढत ना तेच रोड मोकळा भेटतो. आता इथनं पुढं सपाट आहे, थोडं लंगळ लागेल तिथं नाश्ता वगैरे करून मग सपाटच आहे पुढं. मित्रांनो, तर इथं एक पॉकलँड पण आहे. जर कुठं लँडस्लाईड झाली तर लगेच क्लिअर करण्यासाठी पॉकलँडची पण व्यवस्था आहे. म्हणजे यात्रा थांबली नाही पाहिजे. जरी पाऊस मोठा आला, लँडस्लाईड झाली तर पॉकलँडच्या साह्याने लँडस्लाईड्स ओपन करून पुन्हा यात्रा सुरू होण्यासाठी इथे एक पॉकलँड पण बालटाल रूटवर ठेवण्यात आलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही. लय चढ आहे खडी ही. मित्रांनो, तर पायच उचला नाही, लय चढाई खडी, डेंजर अशी खडी चढाई. सगळी माझीच नाही, सगळ्यांची हालत तशीच आहे. हो, मोजून मापून पायी पायी टाकत 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 चाललेत. चला, पावसाचं वातावरण झालंय. पाऊस आला ना तर 100% थांबायला लागतं वैतीचं. असं आहे, कारण इथले दगडी बिगडी पाहिले ना तर लगेच खाली येण्यासारखे मोठा पाऊस झाला. मित्रांनो, तर काही काही ठिकाणी ज्यांना ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे त्यांना ऑक्सिजन दिलं जातं. मित्रांनो, तर फायनली वरती आलो. आता इथं भंडारा आहे पुढं आणि ही शेवटची चढाई मोठी. तर चला जाऊया. मित्रांनो, तर निम्म्या पॉईंटला आलोय. इथे एक लंगर आहे, त्या अगोदर धाबेच जास्त आहेत. तर घोडेवाले काय काय त्यात धाब्यावर नेऊन थांबवतात, म्हणजे धाब्यावाल्याचा गिऱ्हाईक होईल अशा हिशोबाने. आता आपण इथनं पुढं चालत जायचंय आणि इथं पुढं लंगर आहे. मित्रांनो, तर बर्फ दिसायला लागला एकदम आणि एकदम पावसाचं वातावरण झालंय आता. आणि इथं बघा, हे शॉर्टकट होता, हा बंद झालाय आता. इथनं नाही तर डायरेक्ट लंगर बशी जात होतं. तर आता आपल्याला फिरून फिरून जायला लागणार इकडून. चला, लोकल आहेत पण. मित्रांनो, तर धूळ उडायला लागली आता लय. खाली पर्यंत वलं होतं, आता इथं सगळं वाळ आहे. तर धूळ लय उडायला लागली. मास्क लावले पण श्वास कमी पडतोय मास्क मग. उतरताना ठीक आहे, चढताना अवघड आहे मास्क लावून चालणं. चला मित्रांनो, तर पुढं आल्यानंतर ना 2 लंगर लागले. ते एका लंगरमध्ये मँगो फ्रुटी वाटत होते तर ते घेतलं आणि पुढच्या लंगरमध्ये नाश्त्यासाठी डाळ खिचडी आहे. तर डाळ खिचडी खाऊया मित्रांनो. तर अशा प्रकारे डाळ खिचडी आहे आणि डाळ खिचडी खाता आहे आता. आणि डाळ खिचडी खाऊन आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे. पाऊस पण चालू झालेला आहे आता थोडा थोडा. तर चला पाहूया. आपण तर रेनकोट पण नाही आणलेला. मित्रांनो, तर रेनकोट घेतलाय आता, कारण रेनकोट आणलाच नव्हता मी. 100 रुपयाला दिला या भाऊनी. डायरेक्ट ही करायचं आणि पाय भिजतात, पण ठीक आहे, वरती बॅग वगैरे नाही भिजायची अशा हिशोबाने घेतलंय. चलो, एका लंगरमध्ये खाल्लं. आता थोडं पुढे एखादं लंगर आलं तर थोडं खाऊया आणि मग डायरेक्ट दर्शन करायला जाऊया. मित्रांनो, तो वॉटरफॉल लागलाय आता एकदम सुंदर असा. आणि इथं मोठा भंडारा लागलाय जिथं आतमध्ये आपण बसू शकतोय आणि लय आयटम आहेत आपल्याला खायला. बढ़ते चले आगे, बढ़ते चले, पहले आगे बढ़ते चले. अब मौसम साफ हो गया है, मौसम साफ हो गया है. कृपया आप खाना खाकर बाहर चलते चले. चला, मौसम साफ हो गया है, यात्रा चालू हो गई है. बहुत जल्दी जल्दी आप चलते रहे. आप जितनी जल्दी दर्शन करोगे उतना आपके लिए अच्छा है. दर्शन करने के बाद आप फ्री हो, फिर जैसे मर्जी बैठो. राम भोले की
नगरी के आनंद लें। चलते चले बोले चलते चले। चाटो स्टे पहिले त्यानंतर इथं थापोळे. बढ़ते चले बोले आगे बढ़ते चले। खाना खाने के बाद चलते। मित्रांनो तर आता घोड्यावाल्यांचा रोड वेगळा होतोय त्यामुळे जरा चालायला बरं वाटेल, नाही तर घोडेवाले रे पालखी निवांत आहे. पालखीत काय अडचण नाही, पैसे बी जास्तच असणार आहेत पालखीचे. व्ह्यू काय आभाळ आले तिकडं बघा होती दुखाट वातावरण. मगाशी ते नाही वे बर्फाचे डोंगर सगळे दिसत होते, आता तेव्हा सगळं दुखालंय. मित्रांनो तर अजून एक सुंदर असा वॉटरफॉल दिसलाय, मस्त वॉटरफॉल आहे हा. मागाच्या पेक्षा हा म्हणजे एकदम स्पष्ट दिसतोय आणि भारी. पण पाऊस येतोय हलका फुलका, सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातलेले आहेत. पालखी मित्रांनो तर तिसरा वॉटरफॉल लागलाय पाहू शकताय तुम्ही. पण ह्या वॉटरफॉलला पाणी कमी, जबराट दिसेल ह्याला पाणी असल्यावर. कसला दिसतंय हो, वातावरण एक नंबर झालंय भाऊ. पण हालत खराब झाली आता. पण मात्र मित्रांनो तर आता फायनली आपल्याला इथनं आता गुफा दिसायला चालू होईल. तिकडून दिसतोय का तो रोड बघा, तिकडं तो रोड आहे ना, तो रोड पहलगाम वरून येतोय आणि हा आपण चाललोय तो बालटालो आहे ना चाललाय. तर इथं काली माता मंदिर आहे, म्हणजे भिंतीवरच ह्याच्यावरच आहे, दगडावरच आहे. तुम्हाला दाखवतो काली माता. आणि इथनं फर्स्ट व्ह्यू केव, पहिला व्ह्यू दिसतंय का? लाईटीमुळे दिसा नाही. हे बघा ही दिसते का, ही गुफा आहे. ओके मित्रांनो तर इथं आता इथनं आता डाऊन जायचंय मधीपर्यंत, तिथपर्यंत डाऊन जायचंय आणि तिथनं परत चढ चढायचं आणि परत डाऊन जायचं आणि मग डायरेक्ट गुफाच आहे. दिसली का तुम्हाला? तर इकडून पहलगामवर नाही येणार रस्ता आहे आणि तिकडं घोड्यावर नाही येणार रस्ता आहे. आता इकडून येणं, इकडून जी घोडे होते ना तिथं जाऊन त्या पहलगामवाल्या रस्त्याला भेटतात. आता इथं काली माता मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तर इथं ही पाहू शकताय काली माता गुफा आहे. ही दिसतंय का तुम्हाला? ही आहे काली माता. ही काळ ह्याच्यात दिसतंय डोंगरामध्ये, ही आहे काली माता. अशा पद्धतीने हाँ खुद ही बना है. अभी तो ब्रेक हो गया है थोड़ा थोड़ा, नहीं तो पूरा था पहिला. अशा प्रकारची ही काली माता. आणि एकदम खडा उतार आहे, खडा उतार भाऊ, एकदम जागा उतार आहे. असा चढून आलोय आपण. सगळा फोटो काढतो थांबा काली माताचा. दिसले का तुम्हाला काली माता? मित्रांनो तर एकदम खोल अशी दरी इथं पाहू शकताय. तिकडून घोडे येतात बघा, किती खालनं घोडे येतात, दिसतात का? असे बरं झालं ह्या हे पालखीवाल्यांना पण वेगळाच रोड करायला पाहिजे भाऊ. काय होतंय गर्दी होत चालत जाणाऱ्यांना. मित्रांनो तर पुढं आल्यानंतर ना इथे एक धबधबा आहे, ते गोठलेला आहे, म्हणजे त्या खालनं पाणी चाललंय पण वयचं अजून बर्फ जमलेला आहे पाहू शकताय. इकडं पण तसेच आहे, नदी पण काही जागा गोठलेली. तिथं बघा अशा प्रकारे लोक फोटो काढतात. कागदानी जमा नाही मला. मित्रांनो ते 1 किलोमीटर राहिले फक्त आता इथनं पाहू शकताय. आता स्पष्ट दिसते गुफा. मित्रांनो तर पशुपतीनाथ सेवक दिल्ली पवित्र गुफा मी हार्दिक स्वागत करे. तर मित्रांनो यांनी बोर्ड लावलाय आणि ह्या साईडला पाहिलं तर नुसते घोडेच घोडे दिसतील तुम्हाला. बघा घोडेच घोडे, जेवढे लक्ष जाईल ना तेवढं घोडच इकडं. मित्रांनो तर आलोय आता गुफेच्या जवळ आणि इथं बर्फ आहे. बर्फाव चढून देण्यात लोक फोटो काढायला चढली होती, पोलीस पळावतात. मित्रांनो तर लय गर्दी झाली आता इथं. फायनली स्टेपला आलोय. मित्रांनो तर दिसली का गुफा?
बॅग जमा करतो, फोन जमा करतो, दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं दर्शन होतंय काय नाही. चला बॅग जमा करूया मित्रांनो. तर इथं अमरनाथ यात्रेला इतक्या लांब, आता समजा मी आलोय 16 किलोमीटर चालून आणि 16 किलोमीटर चालून इथं 1 तास लाईनला थांबायचं म्हणल्यावर सगळ्यात खराब व्यवस्था म्हणजे अमरनाथ यात्रेची मला हीच वाटली की बाबा बॅग ठेवायला अजून 4-5 काउंटर तरी केले पाहिजे यांनी. बाकी काही नाही, दर्शनाला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा डबल टिबल वेळ नाही वे अमरनाथ यात्रेला बॅग ठेवायला लागतो मित्रांनो. तर त्याच्यावर मी रील काढली एक, तुम्हाला सांगतो. कोणाकोणाला त्रास झाला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तो व्ह्यू एक नंबर आहे. दगडी बघा, ही कशी दगडी झालेत असे कसं काय कट पडल्यात. ही बघा इकडे त्यापेक्षा जबराट इकडे. मित्रांनो तर फायनली दर्शन करून आलोय. बॅग ठेवल्या होत्या, त्या बॅग पण घेतल्यात. जवळपास दर्शन करायला किती टाइम लागला सांगतो मी तुम्हाला. दर्शन करायला साधारण 50 मिनिटं लागले आणि बॅग ठेवायलाच 1 तास 10 मिनिटं लागली. व्यवस्था चांगली नाही आहे इथं बॅग ठेवण्याची. इथं बघा, आता इथं बघा इतका मोठा ढीग घातला, लोक त्याच्यावर झोपलेली, बॅग ठेवायची जागाच नाही. काहींनी काय केलं, त्यांचे मोठा ग्रुप आहे ना, निम्मे गेले दर्शन करून आले, पण निम्मे बॅग पशी बसले मग दर्शन करायला गेले, असं झालंय. तर चला तर समोर ही गुफा दिसते, ह्या गुफेमध्येच बाबा बर्फानी राहतात मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकताय, इथनं फोन मध्ये बारीक गुफा दिसते पण ऍक्च्युअल मध्ये मोठी गुफा आहे. आतमध्ये गेल्यावर म्हणजे हाईट लय आहे त्याची, उंची एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आणि तिथं नाही अशा आपण उज्जैन मध्ये कशा पाहिल्या की एकाच्या वरती एकाच्या वरती एक असं 4 दर्शन एकत्रच होतं मित्रांनो. अशा प्रकारे हे ठिकाण एकदम भारी ठिकाण आहे मित्रांनो. आणि इथनं पाहू शकताय, इथनं जवळपास आपण जिजुईचा गड जेवढा चढून जातो ना तेवढा आपल्याला पायऱ्या चढून नाही दर्शन करायला जायला लागतंय. अशा पद्धतीचं आहे. आणि इकडं पाहिलं तर इकडं पहा कसं आहे, डोंगर बिंगर एकदम खतरनाक आहेत भाऊ. कसं काय असे पडले डोंगर काय माहिती. इकडं वातावरण पण पहा कसलं जबरदस्त आहे. जे बारामतीचे ब्लॉगर अमरनाथ इथं सहज भेट झाल्याबद्दल खूप आनंद वाटला. आम्ही 6 दिवसापासून त्याला फॉलोअप करायलो आणि आता प्रत्येक व्हिडिओ पाहतात आम्ही. व्हिडिओ पाहिलं. आता पाहिले आम्ही गाडीवर प्रवास करणं म्हणजे इथं येणं आम्हाला आता कळालंय की किती म्हणजे भयानक आहे. कसं गाडीवर चालत असेल. एक गाडी जर रोखली तर परेशानी होती माणसाची. त्यांनी त्या उन्हात पावसात हिवाळ्यात सगळीकडे गाडीवर जातात, म्हणजे नॉट अ जोक आहे मित्रांनो. तर मी इथं नाही इडली खात होतो, दर्शन करून आलो अमरनाथ बाबाचं. हे दादा आले, या दादांनी ओळखलं. ते सगळे भाऊ आपले व्हिडिओ पाहतो, ते भाऊ जालन्याचे भाऊंना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आणि अचानक भेट झाल्यामुळे तर अजून भारी वाटलं. अजून काय म्हणणं आहे पाठीमागं भाऊ दिसत नाहीत. बोला तुम्ही. मित्रांनो, तर आपण तिथंच जिथं लंगर खात होतो तिथंच ह्या आपल्याला मॅडम भेटल्या. ह्या आपल्या माळेगावच्या आहेत, बारामतीमधल्या. आणि ते आपले नियमित व्हिडिओ पाहत असतात. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं आणि त्या म्हणले की आम्ही चालत आलोय आणि 30 बायकांचा ग्रुप आलेला आहे. तर मित्रांनो त्यांना भेटून चांगलं वाटलं. ते म्हणले की मला फोटो काढायचा आहे तुमच्याबरोबर, माझा फोन घेऊन येऊ द्या, 5 मिनिटं थांबा इथंच. तर मी तिथंच थांबलो मित्रांनो. लय मोठ्याने गाडी चालू आहेत, त्यामुळं तुम्हाला ओरिजिनल वाक्य ऐकू शकलो नाही. मित्रांनो आज मी लय खुश आहे मित्रांनो. आत्ताच आपलं अमरनाथ पवित्र गुफेचं दर्शन झालं, म्हणजे बाबा बर्फानीचं दर्शन झालं. मित्रांनो पाहू शकता तिथं त्याचा तुम्ही पाठीमागे व्हिडिओ पाहिलाच असेल. आणि मित्रांनो आता मी मोबाईल उघडला आणि ही चेक केलं युट्यूब, तर आपले 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. तर फायनली 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. आणि मित्रांनो आता मी इथनं आज किती तारीख आहे काय माहित नाही मला, पण इथनं बरोबर 50 दिवसांनी नाही मी केदारनाथला जाणार आहे. तोपर्यंत आपल्याला 30,000चे 1 लाखावर घेऊन जायचे. माझी तर मेहनत पूर्ण 100%, 100 काय 200% माझी मेहनत आहे मित्रांनो. जे कोणी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहतात त्यांनी युट्यूबवर पण जाऊन सपोर्ट दाखवा, फॉलो करा मित्रांनो. आपल्याला लवकरात लवकर युट्यूबवर पण 1 लाख फॉलोवरचा टप्पा गाठायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपले ऑलरेडी 1,60,000 इंस्टाग्रामवर आहे, 3,25,000 फेसबुकवर आहे. पण मला सगळ्यात जवळचं युट्यूब आहे. युट्यूबवर मी लय मेहनत करत आहे मित्रांनो. तर तिथं जाऊन सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपल्याला 1 लाखाचा टप्पा गाठायचा आहे केदारनाथला जायच्या अगोदर. तेवढं करा मित्रांनो तुमच्या भावासाठी. भाऊ इतका लांब फिरतो, कधीच तुम्हाला काय म्हणत नाही बाबा की मला ही मदत करा ती मदत करा. मला
माझी इच्छा आहे की बाबा केदारनाथ बाबाचे दर्शन करायला जायच्या अगोदर आपले युट्यूबवर 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे, तर तेवढे करा. माझी मेहनत तर चालूच आहे, तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त. चला बाय बाय. मित्रांनो, हे पाणी दिसतंय का? हे बर्फ वितळून येणार पाणी पाहू शकताय. इतकं गार पाणी आहे ना, या गार पाण्यात तिथं लोक बघा आंघोळ करतात. इसमें हम भैया यहाँ तो है जहाँ दिसलं का अशा प्रकारे? जाताना लय गर्दी होती, आता कमी लोक आहेत. मराठी माणसं लय, जवळपास 50% म्हणलं ते मराठी माणसं असतील. डायरेक्ट 120, 250 असे लोक आलेले आहेत ग्रुपनी. तर पाहू शकता इथं पण भंडारे आहेत, मंदिरापाशी पण भंडारे होते. आणि इथं डोसा लोक लय आवडीने खातात. बाकी भरपूर सारे आयटम आहेत. पुढे एक हे लंगर आहे, तिथं 56 भोग आहेत. तर 56 भोग काय ते पण पाहूया. मी फक्त एक इडली खाल्ली, बाकी काही नाही खाल्लं. ती बी मला नाही चांगली लागली माहिती का, त्यामुळे मी पुढं काही खाल्लं नाही दुसरं. चलो मित्रांनो, अमरनाथ यात्रेमध्ये खूप सारे लंगर आहेत, त्यापैकी एक लंगर दाखवतो मित्रांनो. लंगर मध्ये आले चहा असते, चहा दिवसभर चालू असते. त्याचबरोबर इथं आलं इथं टोस्ट आहे, बिस्किट आहे. त्यानंतर जेवायला पाहिजे तर जेवायला पण एकदम मस्त असते. वरण आहे, अजून ही कशी असते, भाजी आहे, भात आहे, स्वीट आहे, काय आहे सर, सूप आहे. मित्रांनो, तर फायनली निघतोय श्री पशुपती नाथ सेवक दिल्ली 56 भोग. इथं पाहू शकता महादेवाचं पण मस्त. ज्यांना कोणाला रेस्ट करायची असेल तर इथं रेस्ट काय पण बनवलेलं आहे. निघतो आता. मला इथं 4 वाजले, मला 8 वाजायचे पोचायला. 8 काय 9 वाजतील. मित्रांनो, तर उतरताना तसं इझीच आहे, एवढं नाहीये. 1-2 टप्पेच आहेत फक्त अवघड, जिथं चढून जायचं. त्यामधील पहिला हा कालीमाता पशीचा. अरे व्ह्यू कसला दिसतोय आता, जा हिरवं दिसायला लागलं डोंगर ऊनच. मित्रांनो, तर मी आज आलो आहे अमरनाथ यात्रेला, आणि अमरनाथ यात्रेला ते पाहू शकताय पाहिजे पाठीमागे किती मोठा उंदीर आहे. मित्रांनो, हा उंदीर सगळ्यांना दिसत नाही, ज्यांचं नशीब असतं त्यांना दिसतंय असं म्हणता जातं. पाहू शकताय आपल्याला स्पष्ट दिसलेला आहे उंदीर. तुम्हाला दिसतंय का? मागाशी एक दिसला होता, पण ते बिळातच जाऊन बसला. ही व्हिडिओ काढायची अगोदर. आता पाहू शकताय, दिसला का तुम्हाला? हे काय इथं मित्रांनो, तर आर्मीचे जवान कुठं राहतात तुम्ही पहा. तर इथं पाहू शकता, इथं वरती इंडियन आर्मी म्हणून लिहिलेलं आहे. खाली बघा इथं एक कॅम्प आहे आर्मीचा. परत त्या डोंगरावर वरती एक कॅम्प आहे. इथं वरती आहे काय तर अशा पद्धतीने आहे. कुठं राहतात भाऊ. रिस्पेक्ट जा तुमच्या इथल्या आर्मी जवानांची भाऊ. ओके, असं इतक्या खतरनाक वातावरणामध्ये राहतात भाऊ. तर मी बाबा बर्फानी अमरनाथ पवित्र गुफेचे दर्शन करून निघालोच होतो, तर वाटेतच मला एक काष्टा साडीवाली आजी दिसली. तर आजी चढ एकदम आपल्या महाराष्ट्रातलीच असणार आहे. तू विचारू तिला कुठली आजीला. आजी कुठला? सकाळी भेटलो होतो का आपण? शेवगावच्या आजी. येताना काही घोडा घेऊन आलता का? तसं पाय आलता का? चला अजी कोणतं गाव? शेवगाव. अरे वा, बाबा तुमचं वय किती? वा. फोटो काढ आजी, फोटो काढू द्या आम्हाला सोबत. 70 का? फोटो काढू द्या आम्हाला. मित्रांनो, तर ह्या वर्षीचं शेवटचं दर्शन घेतोय. आता पुढच्या वर्षी परत येणार. आता इथनं पुढं गुफा दिसणार नाहीये. हा शेवटचा व्ह्यू पॉईंट होता, आणि आपण ज्यावेळेस जात होतो त्यावेळेसचा पहिला व्ह्यू पॉईंट होता. तर इथनं पुढं आपल्या गुफा दिसणार नाहीये. आता आपल्याला डोंगराला ह्या येडा मारून जायचे असं. तर चला जाऊया, परत एकदा दर्शन करून घ्या मित्रांनो. दिसली का गुफा? अरे थांब जागेवर थांब. हा मित्रांनो, ते एकदम मस्त अशी फुलं लागलेली तिथं पाहू शकताय. वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी बारकी फुलं आहेत, एकदम छोटी. काय भाऊ कलेक्ट काय त्यात. मित्रांनो, तर परत एकदा सुंदर अशा धबधब्यापाशी आलो, आणि पाऊस चालू झालाय आता. जादू मित्रांनो, फाटलं बी 100 रुपये घंटक्यानी लय घेतलं.
50 रुपये किंमत नसेल ह्याची. फाटलं बी बघा, कुठनं फाटलं, इथं काकतनं बी फाटलं. चलो, चांगलाच पाऊस आलाय. आणि घोडे पुन्हा चालू झालेत आता, त्यामुळे लय गर्दी काय त्यात घोडेवाले. मित्रांनो, तो घोड्यावर बसाय गेली म्हातारी आणि पडली. होय, डेंजर अशी पडली बाबा, खुर्चीच मोडली. खुर्चीवर पाय ठेवून घोड्यावर बसाय गेली म्हातारी, तर खुर्ची मोडली. मित्रांनो, तर 600 रुपये मागताय तेव्हा दुकानावाला. खुर्ची तुटलाय त्याचं. मित्रांनो, तर लय गडबड झाली, पाऊस आलाय आणि चिखल झालाय, त्यात घोड्यावाले लय त्रास द्यायला लागले चालत जाण्याला. चांगलं बूट पाहिजे, तर बूट चांगले असले तर घसरत नाहीत, नाही तर साधे बूट असले की लगेच घसायतात. होय मित्रांनो, घोड्याचे पाय पण घसायतात इकडं. आ जाओ सर, पुढं आगे आ जाओ आप. कह रहा हूँ आपके जूते भी स्लिप कर रहे हैं हाँ, तो मेरी चप्पलों का क्या होगा? हाँ. देखो भोले बाबा, ए भले 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 सब पैदल जा रहे हैं, घिसटते. मित्रांनो, तर बूट स्लिप होतंय. मित्रांनो, काय होतंय, जी बुटाची नक्षी आहे ना ती पॅक झाली पूर्ण. मित्रांनो, तर आपण कळत आहे अमरनाथ यात्रा दर्शन करून खाली येतोय आणि पाऊस झालाय निबार. पावसामध्ये लय स्लिप होते, कारण पूर्ण स्लोप आहे. पाहू शकताय, कसले बी बारीतले बूट असू दे स्लिप होते. ट्रॅकिंग बूट असू द्या नाही तर काय असू द्या, घोडे स्लिप होतात. त्या माणसाचं काय सर चप्पल मध्ये चाललेली अशा पद्धतीने आहे. स्लिप हो रहा है क्या सर? स्लिप होगा, चप्पल है. नहीं, ये क्या हो रहा है, जूते की भी जो नक्शी है उसमें कीचड़ घुस गया, तो वो भी स्लिप हो रहा है. मित्रांनो, तर ट्रॅफिक जाम झाले. दमादमाने कसं आहे त्यामुळे चाललेत सगळे. बोले एक दूसरे का हाथ पकड़ लो, किसी दिक्कत हो रहा है अगर, एक दूसरे का हाथ पकड़ लो. मित्रांनो, तर पालखीतला एक माणूसच स्लिप झाला. जे 4 माणसं असतात खांद्यावर घेऊन, पडलं बरं लागलं नाही त्या म्हाताऱ्याला. लई जण स्लिप झाले. आता पावसामुळे मला हातात सारखा मोबाईल धरून बसता येई नाही. मित्रांनो, तर अजून एक एकदम खतरनाक आला होता चढ, म्हणजे ढाळ आला होता. इतका खतरनाक ढाळ आहे ना, डायरेक्ट पाय ऑटोमॅटिक स्लिप होते. अशा पद्धतीने एकमेकाला पकडत आलंय. मित्रांनो, तर अजून एक ढाळ आला खतरनाक. आता ह्या डाळाने उतारणं पण लय अवघड आहे. ग्रुप पाशी गेलं ना मग पाय पडायचे चान्सेस नाही, कोणाला ते पकडता येते. तर ग्रुपपर्यंत जायचा प्रयत्न आहे आपला. चलो मित्रांनो, तर पाऊस हे यायच्या अगोदर म्हणजे मोठा आपल्याला हा पोर्शन क्रॉस करून जायचा आहे. लँडस्लाइड व्हायसारखा एखादा दगड रोड मध्ये अडवाला. पालखी आ रहा है भाई, तो काही क्या अशा पद्धतीने हा पोर्शन क्रॉस करून खाली जायचंय. खाली एकदा प्लेन ला लागल्यावर काय अडचण नाही. मित्रांनो, तर फायनली 5 किलोमीटर राहिले फक्त खाली जायला. अमरनाथ यात्रा पूर्ण करून खाली निघालोय, पण लय मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाऊस झालाय आणि इतकाच ढाळ आहे. त्या ढाळावनं पाय घासायचे. काय म्हणताल तुम्ही, क्या बोलोगे? हाँ ठीक है, बोले ने बुलाया त्योहार में, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. बस. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे. बरं चालू अख्खा रोडच असा होता. नहीं बैठ. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. जवळपास अर्धा तास बसलो. 2 फेसबुकला पोस्ट टाकल्या आणि अर्धा तासात पाय इसवले सगळे. मला आता चालायला नको वाटते. अजून इथनं 4 किलोमीटर जायचंय. तर मी 2 किलोमीटर जायचा प्रयत्न करणार आहे. कुठल्या तरी लंगरमध्ये झोपायचा आपलं. लय वाईट अवस्था झाली मित्रांनो, काय सांगायचं.
चालायला उगाच तिथं ब्रेक घेतला माहिती का, नाही तर मी फ्लो मध्ये गेलो असतो चालत हळू. पण आता सगळं अवयव लॉक व्हायला लागले ते. मित्रांनो तर फायनली अमरनाथ मंदिराचे दर्शन करून आलेलो आहे मित्रांनो. सगळं पॅक झालंय, खाता पॅक झालाय, एकच खाता पॅक झाला. एकच कसं काय झाला काय माहिती. बॅगचं एका साईडला वजन जास्त होतं का, पाय सगळं पॅक झालं. एक पाय तर लॉकच झाला. शेवट चालायला चेन आहे मित्रांनो. तर शेवटी एका लंगरमध्ये मुक्काम केलाय. तर काय माहिती आता इथं राहून देतात का नाही. अगोदर तर नाही म्हणल्यात, तसंच पडतोय मी. बघूया काय होतंय. लय बेकार हात असा व्हाय ना. मित्रांनो तर फायनली काल रात्री आपण 4 किलोमीटर अलीकडेच एका लंगरमध्ये झोपलो होतो, कारण हातपाय फार लॉक झालं होतं. तर मित्रांनो इथंच झोपण्याची चांगली व्यवस्था होती. सकाळी आता 4 वाजले. 4 वाजता आज जे लोक दर्शनाला जाणार आहेत ते जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे इथं मोठ्या मोठ्याने गाणी लागली आहे आणि चहा नाश्त्याची पण सुविधा झालेली आहे मित्रांनो. तर चला आपण आता निघूया इथनं. पहिलं आपलं रघुवीरची गडी घालूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आजची बॅच निघाली आहे वरती. 4 वाजताच गेट उघडते. 4 वाजल्यापासूनच लोक वायच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतात. मित्रांनो तर फायनली निघालोय आणि इथनं वरती लाईट दिसतात. लोकांना वाटतंय इथंच गुफा आहे. गुफा लय लांब आहे. गुफा इथनं लाईट दिसते ती फक्त 30 ते 40% चढाई आहे. तिथनं पुढं अजून 60% चढाई आहे. असं लोक इथंच खुश होतात. आगे गुफा दिख रही गुफा. अरे गुफा लय लांब आहे भाऊ. तर चला मित्रांनो आपण फक्त 1 किलोमीटर राहिले. 3 किलोमीटर राहिले टोटल. तिथं डोमेन गेट येईल आता आणि तिथनं 3 किलोमीटर आपल्याला बेस कॅम्प पर्यंत जायचे. जायला चालायला फास्ट जागा नाहीये, कारण तिकडून लय लोक येतात. हा मित्रांनो तर लय गर्दी सकाळ किती माणसं येतात भाऊ. अवघड आहे मागाय जायचं बाबा सकाळ जागाच नाहीये काय पलीकडे निघायला. इकडे बघ कसली गर्दी येते डायरेक्ट. बाय. मित्रांनो तर परत चेकिंग पॉइंट क्रॉस केलाय. म्हणजे 2 मैल म्हणून एक पॉइंट आहे. तिथनं खरी यात्रा चालू होती, जिथं आपलं ही यात्रा पास RFID कार्ड चेक होतं आणि तिथनं पुढं आपण पुढं जातो यात्रेसाठी. तिथनं तुम्हाला घोडा पण भेटतो. अशा पद्धतीचं आहे. अजून 3 किलोमीटर इथनं पार्किंग आहे. तर 3 किलोमीटर चालत जायला लागेल आपल्याला. मित्रांनो तो नाश्ता केला आता. चहा आणि टोस्ट. आता एका हातात हे आणि एका हातात ते पकडायला जमा नाही. आता हे कचऱ्यातच जमा करावं असं मला वाटतं. याचा काही उपयोगच नाहीये आणि कुणाला द्यायच्या लायकीचं पण राहिलं नाहीये. चलो मित्रांनो तर हे सगळं खराब झालंय. आता हे सगळीकडून फाटलंय. ते आता हे कचऱ्यातच टाकून देतो मी. आता ह्याचा माझ्याकडे माझा रेनकोट आहे तर ह्याला टाकून देतो. ह्याचा उपयोग नाही. कुठनं फाटलाय दाखवतो तुम्हाला. कागद फाटलाय. इथं फाटलाय. इकडून तर पार हिट झालाय. इकडं बघा कसा बोगदा पडलाय. असं बघा हे याला बाय करतो आता मी. मित्रांनो समोर हा घाट पाहताय का. हा जोजिलाचा घाट आहे मित्रांनो. दिसतोय का. हा असा फिरून तिकडं ते दिसतोय का त्या डोंगरावर. इथं जोजिला पास आहे. तर इथं आपल्याला पोचायचंय. बघूया. आज तर नाही जाणार. आज मी जरा विश्राम काय नाही. माझे व्हिडिओ वगैरे लय अपलोड करायचे राहिलेत ते काय नाही. आणि मग उद्या जाणार. मित्रांनो तर फायनली आलोय खाली. जिथं काल थांबलो होतो ना तिथं आलोय. ते भंडारे चालू झालेत. लय काय खायलाय पण आता लय खाल्लं मग नको काय घ्यायला. पहिल्या दिवशी इथं थांबलो होतो. मुक्काम केला होता आणि मग इथनंच आपण अमरनाथ बाबांचं दर्शन करायला गेलो होतो. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तर ही पाहू शकता. ही आहे हॉस्पिटल बालटालचं. असं पाहू शकताय. आणि फायनली आपण आता बाहेर निघालोय. मित्रांनो तर फायनली आपली अमरनाथ यात्रा पूर्ण झालेली. इथं पाहू शकताय. थँक्यू अँड विजिट अगेन. अशा प्रकारे श्री अमरनाथ श्राइन बोर्ड म्हणून आहे. तर इथनं खाली आपण पार्किंगला लावले. तर चला पार्किंग गाडी पशी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर इथंच टॅक्सी स्टँड आहे. टॅक्सी स्टँड आहे. इथनं लोक हुडकतच असतात बा. 4 सीट 2 सीट शिल्लक आहेत गाडीत. अशा पद्धतीने आहे. आपली गाडी आहे का जागेवर पाहायला लागल.
फायनली आपली अमरनाथ यात्रा पूर्ण झाली. इथं आपण पार्किंग मध्ये गाडी लावून गेलो होतो मित्रांनो. इथनं बरोबर 18 किलोमीटर बाबा बर्फानीची गुफा होती मित्रांनो. तर 18 किलोमीटर जाणं आणि 18 किलोमीटर येणं हा प्रवास आपण पूर्ण केला मित्रांनो. ही माझी तिसरी अमरनाथची यात्रा होती, पण सगळ्यात कठीण ही यात्रा होती मित्रांनो. कारण या यात्रेमध्ये आपल्याला पूर्ण पाऊस लागला होता येतानी इतका ढाळ आहे ना मित्रांनो. जाताना चढून गेलो होतो, येताना सगळा उतार आहे मित्रांनो. आणि सगळे बूट बघा चिखलानी कसं झाले. तर आता ते जरा वाळ्यात. काल नाही वेळ इतकं जाम झालं होतं पाय माहिती का. जवळपास मी काल सगळं अंतर कव्हर केलं होतं. 4 किलोमीटर अंतर राहिलं होतं. 4 किलोमीटर नंतर मी थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी थांबलो. पायच लॉक झालं, हालानाच पुढं व्हाय नाही, पाठीमागं हात वळती जाय नाही, काय व्हाय नाही ह्याच्या बॅकच्या वजामुळे मित्रांनो. तर मग तिथंच एका लंगरमध्ये मुक्काम केला. आज सकाळच निघालो आणि 4 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आपल्या गाडीपाशी पोहोचलेलो आहे मित्रांनो. आणि आपली गाडी सामान ठेवलं होतं ते व्यवस्थितरित्या आहे. इथं बघा काहीच पाणी नव्हतं, एकदम कडकडीत ही होतं, कोरडं होतं. मी गेलो होतो तेव्हा. आणि आता अशा प्रकारे सामान अशा प्रकारे सगळं भिजलं. हेल्मेट भिजलं म्हणतं. आणि ही आपल्या इथली एक गाडी, माझी गाडी पाहून MS-13ची गाडी युनिकॉर्न कुणाची माझ्या गाडी शेजारीच लागलेली. तर मित्रांनो चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की अमरनाथ यात्रेसाठी मला खर्च किती आला आणि घोड्यासाठी पालखीसाठी किती खर्च आहे ती पण सांगतो. त्यासाठी फॉलो नक्की करा मित्रांनो. तर फायनली गाडीपाशी आलोय आणि एकदम गाडीवरलं सामान आहे असंच वाटतंय. ते चेक करून पाहतो काय गेलंय का काय. आणि वातावरण बघा पाठीमागं कसलं जबराट झालंय. तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवतो. आता पहिली गाडी पुसतो. हेल्मेट सगळं ओलं झालंय. हेल्मेट आता वाळून द्यायला लागेल थोडा वेळ. बघू मग पुढचं कारवाई करू काय व्हायची. मित्रांनो तुम्हाला अमरनाथ यात्राचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये एक सुंदर अशी कमेंट करा. चला बाय बाय.